मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. अमरावती जिल्ह्यातील दमदार नेतृत्व म्हणजे उभाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे यांनी नुकतंच शिवसेनेला धक्का दिला आणि आता पुढची रणनीती शिवसेना शिंदेगडमध्ये जाण्याचा ठरला आहे. त्यामुळं काल शिवसेनेच्या गटबाजीमुळं आपल्या पदाचा राजीनामा दिला असा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे यांनी केलेला होता. नुकतंच त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे आणि संपूर्ण घटनाक्रम कशा प्रकारे झाला आहे त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नरेंद्र भाऊ, काल एक धक्कादायक बाब समोर आली आणि तुम्ही आपल्या शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला. बघतो आहोत की आपण कित्येक वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले, अनेक निवडणुका लढविल्या, सभापती राहिले, शिवसेनेच्या नावावर आपण सभापती पद भोगला आणि आता नुकतंच तुम्ही शिवसेना सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा साथ सोडून आता आपण शिंदे गटात जात आहे. काय कारण नेमकं सांगाल? कसं 1985 पासून मी शिवसेना बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्याला जुळलो आणि जुळल्यानंतर मी शाखा प्रमुखापासून तर आता जिल्हा प्रमुखापर्यंत विविध हुद्द्यावर कामं केली आणि कामं करत असताना जनतेची सेवा 80% समाजसेवा करत मी खऱ्या अर्थानं या भागामध्येच नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये शिवसेनेला एक नावरूप दिलं. त्यात काम करत असताना अनेक लोकांचा पक्षातून मला त्रास झाला, परंतु तो त्रास सुद्धा मी सहन करत करत आजपर्यंत इथं आलो. परंतु शिवसेनेमध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं वरिष्ठांकडून जे शिवसेनेच्या नावावर फक्त भोपाल्या करतात आणि वरिष्ठ पातळीवर चांगल्या कार्यकर्त्याचे कान भरतात, हे मला काही पटलं नाही. आणि खऱ्या अर्थानं जो कार्यकर्ता जिल्ह्यातील जे काही शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, काम करत असतील, त्याला नेमकं काहीतरी कोण्यातरी कारणातून डावलल्या जाते. प्रीतीवहिनीच्या बाबतीत तसंच झालं. अनेक उदाहरणं देता येतील. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवसेनेचा खासदार होता, सतत 14 वर्ष शिवसेनेचा खासदार या भागामध्ये होता, परंतु अचानकच ही सीट दिनेश बुप सारखा चांगला उमेदवार असताना ही सीट महाविकास आघाडीच्या वाट्यावर देऊन काँग्रेसला सोडण्यात आली. त्यावेळेस सुद्धा फार मोठं दुःख मला झालं, परंतु ते सुद्धा सहन केलं. आणि मग शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करायचं काय? काम करत राहायचं, तुमचे बूथ प्रमुख देत राहायचे, बीएलओ देत राहायचे, आंदोलन करत राहायचे, झेंडे उचलत राहायचे. पण त्यावेळेस त्याची निवडणूक लढण्याची खरी वेळ येते, त्यावेळेस त्याला नेमकं डावलल्या जाते. खरं हेच माझ्या बाबतीत 2-3 वेळा घडलं आणि यापुढेही तसंच घडणार. आता मला असं वाटते की आता समोर जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे. जिल्हा परिषद मध्ये निवडणुकीमध्ये आपण बघतो की अनेकदा आयात केलेले उमेदवार लादल्या जातात. जे वरिष्ठ नेते राहतात ते कुठेतरी आपल्या कार्यकर्त्याला डावलण्याचा प्रयत्न करतो. असं तर कारण नाही आहे की तुमच्या हिच्यातही दुसरं कोणी मतदारसंघात उभं राहायची इच्छुक आहे, त्यामुळे असा निर्णय आपण घेतला? कसं आहे, शेवटी तो पक्षश्रेष्ठीचा निर्णय असतो, त्याबद्दल मला बोलायचं नाही. परंतु दुसऱ्याच्या घरात जाणं कितपत योग्य आहे? दुसऱ्यानं वैभव तयार केलेलं ते वैभव हिसकावून घेण्याचं काम जर पक्षातून दुसऱ्याकडून होत असेल तर ते सहन होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं माझी नाराजी उद्धव साहेबांवर नाही, माझी नाराजी सावंत साहेबांवर नाही, आमचे खरे मार्गदर्शक नितीनजी देशमुख आमदार त्यांच्यावर सुद्धा नाही. परंतु ज्या उपनेत्याकडे रामटेकची जबाबदारी आहे आणि त्यांना अमरावतीत ढवळाढवळ करायचं, कोण्या जिल्हा प्रमुखांना एखादी मीटिंग लावली तर त्यांना लोकांना सांगायचं की इथं जाऊ नका, तिथं जाऊ नका, कितपत खरं आहे? म्हणून खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांनी अशा नेत्यांवर खऱ्या अर्थानं वास ठेवायला पाहिजे, अंकुश ठेवायला पाहिजे. आणि आता मी तर कालच राजीनामा दिला. मी सन्माननीय या भागाचं नेतृत्व खऱ्या अर्थानं दिव्यांगासाठी काम करतात आणि गोरगरिबासाठी सातत्यानं झटत राहतात
आणि आंदोलनाच्या रूपानं नावारूपाला आलेलं नेतृत्व बच्चू कडू ते खऱ्या अर्थानं शिवसेनेमध्ये गेले आणि शिवसेनेमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांचं नेतृत्व मला पहिलेपासूनच आवडायचं. ते शिवसेनेत होते. शिवसेनेत असताना त्यांना सुद्धा त्यावेळेस शिवसेना काही कारणास्तव अशाच कारणावर सोडावं लागली आणि स्वतःचा पक्ष स्थापन करावा लागला. परंतु आज ते शिवसेनेमध्ये आले आणि त्यांच्या नेतृत्वातच मी आता ठरवलं का माझं जे उरलेलं उर्वरित आयुष्य आहे ते मी बच्चू कडूच्या सानिध्यात राहून काम करन. मला पद मिळो ना मिळो, परंतु जे माझं अर्धा तास त्यांच्याशी चर्चा झाली काल बँकेत, ज्या माझ्या अटी होत्या मी त्या सन्माननीय बच्चूभाऊंना सांगितल्या आणि त्या माझ्या अटी सुद्धा त्यांनी मान्य केल्या. आता राहिला पुढचा प्रवास. आता माझ्यासोबत येणारे जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा मी न्याय देणार आहे. त्यांना सुद्धा शिवसेनेच्या पक्षातील पद मिळतील असं बच्चूभाऊंनी मला सांगितलं आणि त्या अनुषंगानं त्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी त्यांना सुद्धा वाऱ्यावर सोडणार नाही आणि या भागातल्या जनतेला सुद्धा वाऱ्यावर सोडणार. गटबाजीचं राजकारण आपण जे बोलले हे 100% आणि त्यानंतर जे पद घेतलेले आहेत, जे पद घेऊनही सुद्धा काम करत नाही अशी भावना माननीय माजी खासदार अनंतराव गुढे यांनी व्यक्त केलेली होती आणि त्यांनी जेवढे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्र आणून कुठंतरी संघटन वाढावा यासाठी त्यांनी मेळावे सुद्धा घेतलेले आहेत. परंतु आता तिकडे जुने लोकांना सोबत घेऊन आणि जुने लोक पक्ष सोडून चालले, काय सांगा? कसं आहे, अनंत गुळे या ठिकाणी 14 वर्ष खासदार आले आणि या जिल्ह्यामध्ये त्यांचं वैभव आहे. त्यांना प्रत्येक गावातून ओळखणारा माणूस आहे. त्या माणसाचं काम आहे. परंतु त्या माणसाला सुद्धा पक्षाने कोणत्याही प्रकारची जबाबदारी न देता म्हणजे खालीच ठेवलं. खऱ्या अर्थानं अशा माणसावर जर जबाबदारी दिली असती तर ते माणसं सुद्धा खऱ्या अर्थानं कार्यकर्ते त्यांनी सांभाळले असते. परंतु त्यांच्याकडे कुठं जबाबदारी नाही. त्यांना सुद्धा मिटिंगला बोलावल्या जात नाही. मिटिंगातून डावलल्या जाते. त्यांची ती खंत असेल ते त्यांच्याजवळ, परंतु त्यांची मी कधी सल्ला घेतली नाही. परंतु मी आजही अनंत गुळेला मानतो. अनंत भाऊ माझ्यासाठी गुरुच्या स्थानी आहेत. त्यांचा मी आदर नेहमीच ठेवेल. आपण बघतो की नरेंद्रजी पडोळे हे म्हणजे काम करत असताना कुठंतरी गटबाजी आणि नंतर वरिष्ठ नेते जे आहेत, वरिष्ठ नेत्यांचा यामध्ये काही दोष नाही, पण अमरावती जिल्ह्याचे उपनेते असेल प्रत्येक कामात ढवळाढवळ करून कुठंतरी डावलण्याचे प्रयत्न करतो आणि जे कार्यकर्ता आहे, जो कार्यकर्ता आपल्याला परिसरामध्ये आपल्याला वैभव निर्माण करतो, आंदोलन करतो, सर्व गोष्टी करतो आणि त्यावेळेस जेव्हा निवडणुकीचा वेळ येते त्यावेळेस त्यांच्या याच्यावर कुठला तरी वरिष्ठ नेता येऊन तिच्यावर आपल्याला हक्क दाखवतो. त्यामुळे कुठंतरी पक्षबाजी आणि गटबाजीमुळं शिवसेनेचे जे हे होत आहे ते आता पाहायला आपल्याला मिळत आहे आणि अनेक आता नुकतंच शिंदे गटामध्ये माननीय बच्चू कडू हे दाखल झाले तेव्हापासून कुठंतरी एक वेगळं वातावरण तयार होत आहे जिल्ह्याचा. जिथं शिंदे सेना नव्हती आता तिथं शिंदे सेना. आता नुकतंच दर्यापूर येथील नगराध्यक्ष प्रकाशजी भारसाकडे आपल्या सुधाकरजी भारसाकडे यांनी सुद्धा त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि दुसरी आता धक्कादायक घटना शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे यांनी गटबाजीच्या राजकारण सोडून बच्चू भाऊवर विश्वास ठेवून त्यांनी शिंदे गट मध्ये जाण्याचा धाडस केलेला आहे आणि आपण अजून त्यांच्याशी बातचीत करणार आहे. काय सांगा? कसं आहे, आता मी काल राजीनामा दिला. काल सेना भवनला मी उद्धव साहेबांच्या नावानं राजीनामा पाठवला, ईमेल केला आणि काल राजीनामा दिल्यानंतर आजच्या सामनाला बातमी येते आजच्या सामनाला की नरेंद्र पडोळे यांची हकालपट्टी. अरे हकालपट्टी तुम्ही काय करणार? मी स्वतःच राजीनामा दिला. त्याच्यामुळं त्या सामना शिवसेना प्रमुखांनी जो सामना पेपर काढला त्याची तरी खऱ्या अर्थानं पत्रकारिता म्हणून त्याची तरी त्यात तरी खोटं छापू नका की नरेंद्र पडोळे यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी. अरे हकालपट्टी केलीच नाही. मग अशा खोट्या बातम्या देऊन त्या सन्माननीय शिवसेना प्रमुखांचा तुम्ही अपमान करत नाही. त्या सामना एक संपूर्ण भारतभरनं जगभर गाजलेलं ते वर्तमानपत्र आहे, तो न्यूजपेपर आहे, त्याची गनिमा यामुळे खराब होती. म्हणून अशा बातम्या आता तरी वरिष्ठ स्तरावरून खऱ्या अर्थानं या गोष्टीची नोंद घेतल्या गेली पाहिजे, हे माझं सांगणं आहे. हे होते आपण की सामना पेपरमध्ये सुद्धा नुकतीच यांचीवाली हकालपट्टी करण्याची बातमी प्रकाशित केली. परंतु यांचं म्हणणं असं आहे की हकालपट्टी केली नाही, स्वतःहून त्रस्त होऊन या गटबाजीला त्रस्त होऊन मी माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देऊन सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे पाठवलेला आहे आणि आता
या गटबाजीला त्रस्त होऊन मी माझी दिशा एक ठरवलेली आहे आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत आता मी नेतृत्वात बच्चूभाऊच्या नेतृत्वात काम करण्याचं धाडस सुद्धा यांनी दाखवून दिलेलं आहे. रुपेश फळकुंडे, अमरावती. पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास MH सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.